श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी डिसेंबर मंथ 2023 जे काही करंट अफेअर आहे ते या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्ही कोणतेही एक्झाम देत असाल तर तुम्हाला हे लेक्चर अतिशय उपयुक्त आहे. प्रश्न क्रमांक 1, मध्य प्रदेश या राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? तर मोहन यादव हे मध्य प्रदेश या राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत. मध्य प्रदेश या राज्याची स्थापना तुम्हाला विचारली तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी झालेली आहे. याची राजधानी विचारली तर भोपाळ आहे आणि राज्यपाल कोण आहेत? श्री मंगूबाई छगनभाई पटेल हे आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 2 पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कोणत्या किल्ल्यावर अनावरण करणार आहे? तर राजकोट किल्ला या ठिकाणी त्यांचं अनावरण करणार आहेत. आता सिंधुदुर्ग येथील नौदल दिनाच्या निमित्त या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. भारतीय नौदल दिवस हा प्रत्येक वर्षी 4 डिसेंबर रोजी सेलिब्रेट केला जातो. 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्धादरम्यान पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन ट्रायडंट सुरू केल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. हे सुद्धा कारण तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी येथे विकसित केलेल्या पृथ्वी प्रणाली मॉडेलचे नाव काय आहे? तर IITM ESM हे नाव आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा. हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर भारताचा यामध्ये 7वा क्रमांक आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5 पहा. डिसेंबर 2023 मध्ये BBCचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर डॉक्टर समीर शाह यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. डिसेंबर 2023 मध्ये मिझोरामचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर पी लालदुहोमा यांनी हे नवीन मुख्यमंत्री आहेत मिझोरामचे. मिझोरामची स्थापना विचारली तर 20 फेब्रुवारी 1987 रोजी झाली. राज्यपाल कंबापती हरिबाबू हे आहेत. 27वी घटना दुरुस्तीनुसार 1972 मध्ये मिझोराम हा केंद्रशासित प्रदेश ठरला. 53व्या घटना दुरुस्तीनुसार मिझोराम हे पूर्ण राज्य झाले. यापूर्वी ते आसामचा भाग होता. हे सर्व पॉईंट, ह्या सर्व घटना दुरुस्ती महत्त्वाच्या आहेत. पुढील प्रश्न पहा. युनिसेफच्या कोणत्या प्रकल्पासाठी भारत मदत करत आहे? तर ग्रीन रायझिंग हा युनिसेफचा एक प्रकल्प आहे, त्याच्यासाठी भारत मदत करत आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. इंटरनॅशनल मेरिटाईम ऑर्गनायझेशनने ग्रीन व्हॉयेज 2050 प्रकल्पासाठी अग्रणी देश म्हणून कोणाची निवड केलेली आहे? तर भारताची अग्रणी देश म्हणून निवड केलेली आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. छत्तीसगडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर विष्णुदेव साई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. छत्तीसगडची स्थापना विचारली तर 1 नोव्हेंबर 2000 रोजी झालेली आहे. राजधानी रायपूर आहे. राज्यपाल श्री विष्णुभूषण हरिश्चंद्र. प्रश्न क्रमांक 10 पहा. कोणत्या पारंपरिक नृत्य प्रकाराचा युनेस्कोने मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसाच्या प्रतिनिधी यादीत समावेश केलेला आहे? तर गरबा या नृत्याचा समावेश करण्यात आलेला आहे. आता हा गरबा हा जो खेळ आहे तो कोणत्या राज्यामध्ये खेळला जातो? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. सर्वांनी लाईक करायचं आहे, विसरायचं नाही. गुजरात या राज्यात कोणती कंपनी 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे? तर कोका-कोला ही कंपनी त्या ठिकाणी गुंतवणूक पुन्हा एकदा करणार आहे. जवळ ही आता याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. कोका-कोलाचा बॉटलिंग संबंधित विभाग हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस यांनी गुजरात सरकारबरोबर नुकताच एक करार केलेला असून या अंतर्गत 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं निश्चित केलेलं आहे. विद्यार्थी मित्र बघा, तुम्हाला असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कोका-कोला या कंपनीने नुकतीच कोणत्या राज्यामध्ये त्यांची गुंतवणूक केलेली आहे? तर गुजरात या राज्यामध्ये आहे. कारण खूप मोठी 3000 कोटी रुपयांची ही गुंतवणूक आहे, त्याच्यामुळे खूप मोठी गुंतवणूक असताना हा क्वेश्चन या ठिकाणी महत्त्वाचा तुमच्यासाठी ठरतो. या ठिकाणी इतर माहिती आपण या ठिकाणी पाहूया. गुजरातमध्ये गोबलेज आणि सानंद या ठिकाणी हिंदुस्तान कोलकाताचा कारखाना आहे. आता हा 3रा कारखाना गुजरातमध्ये कंपनी सुरू करत आहे आणि आपल्या व्यवसायाला अधिक मजबूती देण्याचा प्रयत्न करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी 2 त्या ठिकाणी प्रकल्प आहेत कोका-कोलाचे. आता हा 3रा प्रकल्प गुजरातमध्ये पुन्हा लॉन्च होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, गुजरातच्या बाबतीमध्ये इतर काही महत्त्वाचे पॉईंट आहे या ठिकाणी आपल्याला पाहिजेत. गोल मासा अधिकृतपणे गुजरातचा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. गुजरात सायन्स सिटी येथे आयोजित पहिल्या ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया 2023च्या उद्घाटन
उद्घाटन समारंभात गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी घोषणा केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आणखीन एक पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचा आहे. पहिली ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया 2023चं उद्घाटन ही कुठे झालेली आहे? गुजरातच्या सायन्स सिटी या ठिकाणी झालेलं आहे. हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे. गुजरातचे मुख्यमंत्री कोण विचारलं तर भूपेंद्र पटेल हे पण आहेत. हे पण तुम्हाला पॉईंट महत्त्वाचा आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 पहा. जगातील सर्वात मोठे कॉर्पोरेट ऑफिस कुठे तयार करण्यात आलेलं आहे? तर सुरत या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. आता याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. मग या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्याने विकसित झालेल्या सुरत डायमंड बोर्सचे उद्घाटन केलेले आहे. सुरत डायमंड बोर्स हे आंतरराष्ट्रीय हिरे आणि दागिन्यांच्या व्यवसायासाठी जगातील सर्वात मोठे आणि आधुनिक केंद्र असेल. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, सुरत डायमंड बोर्स हे काय करतंय? जे काय जगातलं हिरा आणि दागिने आहेत त्यांच्यावरती पॉलिशिंग वगैरे करण्याचं काम करतं. जगामध्ये जेवढे हिरे आणि दागिने होत असतील त्याच्यातलं जवळजवळ 90% पॉलिशिंग आहे ते सुरत या ठिकाणी केलं जातं. त्याच्यामुळे जागतिक लेवलला अतिशय महत्त्वाचा पॉईंट ठरतो. आता पहा, हे रफ आणि पॉलिश्ड हिरे तसेच दागिन्यांच्या व्यापारासाठी जागतिक केंद्र असेल. यामध्ये आयात आणि निर्यातीसाठी अत्याधुनिक कस्टम क्लिअरन्स हाऊस, किरकोळ दागिन्यांच्या व्यवसायासाठी ज्वेलरी मॉल आणि आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि सुरक्षित तिजोरीसाठी सुविधा असेल. यामध्ये 4 प्रकारच्या या सुविधा आहेत. या 4 प्रकारच्या सुविधा कोणत्या सांगितलेल्या आहेत बघा. ह्या सुरत डायमंड बोर्स यामध्ये काय सांगितलेलं आहेत? 4 प्रकारच्या सुविधा सांगितल्या आहेत. कोणत्या? आंतरराष्ट्रीय बँकिंग सुविधा असणारे, सुरक्षित तिजोरी असणारे, त्याचप्रमाणे आयात निर्यातीसाठी अत्याधुनिक कस्टम क्लिअरन्स हाऊस असणारे, किरकोळ दागिन्यांच्या व्यवसायासाठी ज्वेलरी मॉल असणारे. हे 4ही पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी बघा, प्रश्न क्रमांक 3. कोणत्या राज्यात केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याचे विधेयक मंजूर केलेले आहे? तर तेलंगणा या राज्यामध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण आहेत म्हणजे CM कोण आहेत हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. मग तेलंगणामध्ये जगातील पहिल्या 3D प्रिंटिंग मंदिराचं सुद्धा उद्घाटन करण्यात आलेलं आहे. अतिशय महत्त्वाचं पॉईंट आहे. जगातलं पहिलं 3D प्रिंटिंग मंदिर त्याचं उद्घाटन तेलंगणामध्ये करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला पाहिजे आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4 पहा. 16 डिसेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो? तर विजय दिवस म्हणून 16 डिसेंबर आपण सेलिब्रेट करतो. आता याचं कारण पाहूया आपण. भारताने 16 डिसेंबर इसवी सन 1971 रोजी पाकिस्तान बरोबरीत युद्धात विजय मिळवलेला होता. भारतात हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 पाहूया. रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर सविता लाडगे आहे त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आता का सन्मान करण्यात आलेला हा या ठिकाणी पाहूया. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रामध्ये रसायनशास्त्र शिकवणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना आवड निर्माण करणाऱ्या रसायनशास्त्राचा ध्यास घेतलेल्या प्राध्यापिका सविता लाडगे यांना इंग्लंडमधील रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री याने मोठा पुरस्कार घोषित केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला असाही प्रश्न विचारला जातो, कोणत्या देशाच्या रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री या पुरस्काराने सविता लाडगे यांना सन्मान करण्यात आलेला आहे? तर इंग्लंड या देशाचा हा पुरस्कार आहे. अतिशय महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इतर काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत हे सुद्धा पाहूया. जावेद अख्तर यांना पद्मपानी जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. का? तर अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाबद्दल त्यांना देण्यात आलेला आहे. 33वा व्यास सन्मान पुरस्कार पुष्पा भारती यांना देण्यात आलेला आहे. मायकेल डग्लस यांना सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोवा येथे सन्मानित हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 पाहूया. मिस इंडिया USA 2023चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर पहा, या ठिकाणी रिजुल मैनी आहेत, त्यांनी हा किताब जिंकलेला आहे. ज्या भारतीय वंशज आहेत हे पण महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. या ठिकाणी पहा, इतर महत्त्वाचे पुरस्कार. मिसेस इंडिया USA 2023 स्नेहा नांबियार यांनी जिंकलेला आहे. मिस युनिव्हर्स 2023 शेनिस पलासियोस यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 पहा. भारताने अलीकडेच आपल्या स्वदेशी हायस्पीड फ्लाइंग विंग UAVची यशस्वी चाचणी कुठे केलेली आहे? तर कर्नाटक या ठिकाणी केलेली आहे. UAV निर्मिती
DRDOच्या एरोनॉटिक्स डेव्हलपमेंट विभागाने केलेले आहे. महत्त्वाचं आहे. तुम्हाला डायरेक्ट असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, UAची यशस्वी चाचणी कोणी केलेली आहे? तर डायरेक्ट DRDOने याची यशस्वी चाचणी केलेली आहे. कोठे? तर कर्नाटकमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी DRDOची स्थापना कधी झाली? तर 1958 रोजी झालेली. मुख्यालय कुठे विचारलं तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. हे दोन्ही पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरतात. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 पहा. कोणत्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? तर सुरत विमानतळ आहे, याला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी आता काही महत्त्वाचे पॉईंट याबद्दल पाहूया. बघा, या विमानतळामुळे काय म्हणणार आहे? यामुळे स्थानिक हिरे आणि कापड उद्योगांसाठी निर्यात आणि आयात सुलभ होणार आहे आणि सुरतला आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक केंद्र म्हणून स्थापित केले जाणार आहे. विद्यार्थी मित्र, म्हणजे या ठिकाणी जे काय देश-विदेशातील सर्व आंतरराष्ट्रीय फ्लाईटसुद्धा म्हणजे विमान वाहतूकसुद्धा होणार आहे, हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी पहा, प्रश्न क्रमांक 10 पहा. थेट परकीय गुंतवणूक म्हणजेच काय? FDI प्राप्तकर्ता भारतातील अव्वल स्थान असणारे कोणते राज्य आहे? म्हणजे परकीयांची गुंतवणूक जास्त करणारा कोणत्या राज्यामध्ये जास्त गुंतवणूक झालेली आहे असं त्या ठिकाणी होतं. प्रश्न क्रमांक 10 पहा. IPL टीम मुंबई इंडियन्सने कॅप्टन म्हणून कोणाची निवड केलेली आहे? तर हार्दिक पांड्या आहेत, त्यांची निवड करण्यात आलेली आहे. आता यापूर्वी काय होतं? गुजरात टायटन्सचे कॅप्टन कोण होतं? हार्दिक पांड्या होतं. आणि मुंबई इंडियन्सचे कॅप्टन कोण होतं? तर रोहित शर्मा होतं. जे काही 19 डिसेंबरचं करंट अफेअर आहे ते या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 काय सांगतोय? कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे? तर चिल्ड्रन ऑफ नोबडी या चित्रपटाला कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पुरस्कार भेटलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहा, याबद्दल थोडक्यात आता या ठिकाणी माहिती पाहूया. 29वा अनलिमिटेड कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. म्हणजेच कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कितवा आहे? हे 29वा आहे, हे पण लक्षात ठेवा. या मूवीचं जे दिग्दर्शक कोण आहेत? इरेस टोडमोर हे आहेत, हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे या 29व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार कोणाला भेटलेला आहे असं विचारलं तर कार्लोस डॅनियल यांना भेटलेला आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न क्रमांक 2 पहा. वाहनांसाठी MOIS वर मानक तयार करण्यासाठी सरकारच्या तांत्रिक समित्या स्थापन करण्यात आलेली आहे. तर MOISचा अर्थ काय होतो किंवा त्याचं फुल फॉर्म काय आहे हे त्या ठिकाणी पाहायचं आहे. तर मुव्हिंग ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीम. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला MOISचा फुल फॉर्म विचारला जाणार आहे कोणत्या एक्झाममध्ये. तर मुव्हिंग ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीम हा त्याचा फुल फॉर्म आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा. भारतातील इस्रायलचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर रेवुवेन अझर हे भारतातील इस्रायलचे नवीन राजदूत आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इस्रायलबद्दल थोडक्यात आपण माहिती पाहिजे आहे. इस्रायलचे पंतप्रधान कोण आहेत? तर बेन्यामिन नेतन्याहू हे इस्रायलचे पंतप्रधान आहेत. राजधानी कोणती आहे? जेरुसलेम आहे. त्याचप्रमाणे इस्रायल आणि हमासच्या नेतृत्वाखालील पॅलेस्टिनी दहशतवादी गटांमध्ये 7 ऑक्टोबर 2023 पासून प्रामुख्याने गाझापट्टीमध्ये आणि आसपास सशस्त्र संघर्ष सुरू आहे, ज्यामध्ये वेस्ट बँक आणि इस्रायल लेबनॉन सीमेवरही चकमकी होत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माहितीच आहे की सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांमध्ये काय होत आहे? युद्ध होत आहे. तर त्याच्यामुळे हे दोन्ही देश अतिशय चर्चेमधील विषय पाठीमागेच बनलेला आहे. आणि भारतामध्ये इस्रायलचे नवीन राजदूतची नेमणूकसुद्धा या ठिकाणी रेवुवेन अझर हे आहेत, हे पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. विद्यार्थी मित्रांनो, बघा, या ठिकाणी इस्रायलची जी काही करन्सी आहे ती करन्सी कोणती आहे हे तुम्ही काय करायचं आहे? कमेंट सेक्शनमध्ये सांग. यानंतर प्रश्न क्रमांक 4 पहा. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023मध्ये पदतालिकेतील कोणते राज्य अव्वल स्थानी आहे? तर बघा, खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023मध्ये हरियाणा हे पदतालिकेमध्ये सर्वोच्च स्थानाला आहे. म्हणजेच या गेम्समध्ये हरियाणाने प्रथम स्थान मिळवलेलं आहे. तर पहा, प्रथम स्थानी कोण आहे? हरियाणा. द्वितीय स्थानी कोण आहे असं विचारलं तर उत्तर प्रदेश आहे. आणि तृतीय स्थानी कोण आहे? तर तिसऱ्या क्रमांकाला तमिळनाडू हे राज्य आहे. यामध्ये बघा, या खेळाची
कितवी आवृत्ती आहे? तर पहिली आवृत्ती आहे. याचं आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे? दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी या तिघांचे पण जे काही मेडल्स मिळवलेले आहेत त्याबद्दल आपण या ठिकाणी एकदा पाहूया. हरियाणाने सुवर्ण पदक किती मिळवलेले आहेत? 40. रौप्य पदक किती मिळवले आहेत? 39. कांस्य पदक किती मिळवले आहेत? 26. आणि एकूण 105 पदक हरियाणा या राज्याने मिळवलेले आहेत. आता उत्तर प्रदेशबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. उत्तर प्रदेशने सुवर्ण पदक किती मिळवले आहेत? 25. रौप्य पदक किती मिळवले आहेत? 23. कांस्य पदक 14 पदक मिळवलेले आहेत आणि एकूण 62 पदक मिळवलेले आहेत. तमिळनाडू या राज्याने सुवर्ण पदक 20 मिळवलेले आहेत, रौप्य पदक 8 मिळवलेले आहेत आणि कांस्य पदक हे 14 मिळवलेले आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 5 पहा. विजय हजारे ट्रॉफी 2023चा विजेता संघ कोणता आहे? तर हरियाणा या राज्याने विजय हजारे ट्रॉफी 2023 चे विजयी स्थान मिळवले आहे. याच्यामध्ये उपविजेता विचारलं कोण आहे? तर राजस्थान हा उपविजेता आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. टेनिस प्रीमियर लीग म्हणजेच काय? टीपीएल 2023च्या अंतिम सामना कोणी जिंकलेला आहे? तर बेंगलोर एसजी मॅव्हरिक्स या संघाने हा सामना जिंकलेला आहे. या टीपीएल 2023 ही कितवी आवृत्ती आहे? तर ही 5वी आवृत्ती आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 7. कोणत्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेने म्हणजेच काय? IIT कोटक महिंद्रा बँकेच्या सहकार्याने कोटक स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी सुरू. तर कानपूर IIT आहे, त्यांनी हा त्यांच्या सहाय्य IIT कानपूर आणि कोटक महिंद्रा बँके ह्या दोघांच्या सहकार्याने कोटक स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी सुरू करण्यात आलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 8 पहा. अस्त्रशक्ती 2023 सराव दरम्यान भारतीय हवाई दलाने यशस्वीपणे चाचणी केलेल्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीचं नाव काय आहे? तर समर हे या प्रणालीचं नाव आहे. तर विद्यार्थी मित्र, समरचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर समरचा फुल फॉर्म काय? सरफेस टू एअर मिसाईल फॉर ॲश्युअर रिटेलिएशन. या ठिकाणी सरफेस एकदाच आहे. सरफेस टू एअर मिसाईल फॉर ॲश्युअर रिटेलिएशन. यानंतर प्रश्न क्रमांक 9 पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी तमिळ संगम 2023चे उद्घाटन कोठे केलेले आहे? तर वाराणसी हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. वाराणसी उत्तर प्रदेश या ठिकाणी याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRB 2022 द्वारे जारी केलेल्या आकडेवारीनुसार अन्न भेसळीच्या प्रकरणांमध्ये कोणते भारतीय शहर प्रथम क्रमांकावर आहे? तर हैदराबाद तेलंगणा हे या ठिकाणी प्रथम क्रमांकावर आहे. विद्यार्थी मित्रांनो, याची जर तुम्हाला PDF घ्यायची असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करणं गरजेचं आहे आणि या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स त्याचप्रमाणे कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला देण्यात आलेलं आहे. 20 डिसेंबर 2023 जे काही करंट अफेअर असेल ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 पहा. अंडर-19 क्रिकेट आशिया कप 2023मध्ये कोणत्या संघाने विजेतेपद मिळवलेले आहे? तर बांगलादेश या देशाने हे विजेतेपद मिळवलेलं आहे. आशिया कप 2023 अंडर-19चा आहे. बघा, याबद्दल थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहूया. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवारी झालेल्या विजेतेपदाच्या सामन्यात बांगलादेशच्या अंडर-19 संघाने UAE या देशाच्या संघाचा 195 धावांनी पराभव केलेला आहे. या विजयासह बांगलादेशने इतिहास रचला आहे. काय इतिहास आहे? या संघाने प्रथमच अंडर-19 आशिया कप जिंकलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदाच बांगलादेशाने आशिया कप जिंकलेला आहे जो अंडर-19चा आहे. त्याच्यामुळे हा विषय अतिशय चर्चेतला आहे आणि त्याच्यावरती प्रश्न चांगल्या प्रकारे तयार होत आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा. शेख हसन खान या भारतीय व्यक्तीने कोणते शिखर यशस्वीपणे सर केलेले आहे? तर माउंट विल्सन हे शिखर त्यांनी यशस्वीपणे चढलेलं आहे. तर बघा, या शिखराबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. या ठिकाणी अंटार्क्टिकाचे हे सर्वोच्च शिखर आहे. याची उंची किती आहे? 4892 मीटर आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याचप्रमाणे बघा, K2 हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे. हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वत आहे आणि त्याची उंची किती आहे? 8848 मीटर आहे. हा पण पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे.
यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा. राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार NECA 2023 कोणाला देण्यात आला आहे? तर रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्स या कंपनीला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. का हा पुरस्कार देण्यात आलेला आहे? हा प्रतिष्ठित पुरस्कार हवामान संस्थात्मक करण्याच्या दिशेने कंपनीच्या प्रयत्नांची ओळख म्हणून हा पुरस्कार दिला जातो. प्रश्न क्रमांक 4 पहा. डिसेंबर 2023 मध्ये छत्तीसगड विधानसभाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर रमण सिंह यांची निवड करण्यात आलेली आहे. या ठिकाणी फोटो पाहायचा आहे तुम्हाला. आता छत्तीसगडबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. छत्तीसगडचे मुख्यमंत्री कोण विचारलं तर विष्णुदेव साय हे छत्तीसगडचे नवीन मुख्यमंत्री आहेत. राज्यपाल कोण आहेत? विश्वभूषण हरिश्चंद्रन हे आहेत. प्रश्न क्रमांक 5 पहा. कोणत्या व्यक्तीच्या निधनानंतर भारताने 1 दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केलेला आहे? तर शेख नवाब यांच्या निधनामुळे राजकीय दुखवटा पाळण्यात आलेला आहे. तर बघा त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. वयाच्या 86व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. ते कुठल्या देशाचे आहेत? कुवेत या देशातील आहेत. बघा या ठिकाणी राजधानी कुवेतची कोणती? कुवेत सिटी आहे. चलन कोण आहे ते? कुवेती दिनार हे त्यांचं चलन आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 6 पहा. कोणत्या ॲप्लिकेशनने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचे भारतीय भाषांमध्ये रिअल टाईममध्ये भाषांतर केलेलं आहे? म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी जे काही स्पीच देत होते त्याचं आपल्या भारतीय लँग्वेजमध्ये त्याचं कन्व्हर्जन करण्यात आलेलं आहे. तर ते कन्व्हर्जन कोणत्या ॲपने केलेलं असं सांगितलेलं आहे विचारले. तर भाषिणी हे AI ॲप आहे. भाषिणी AI ॲपद्वारे हे भारतीय भाषांमध्ये रिअल टाईममध्ये भाषांतर करण्यात आलेलं आहे. आता हे भाषिणी AI ॲप काय आहे त्याबद्दल माहिती पाहूया. भारतात डिजिटल इंडिया संकल्पनेअंतर्गत भाषांतर करणारे भाषिणी ॲप विकसित करण्यात आलेले आहे. या ॲपमध्ये आपण ज्या भाषा बोलतो त्यांचे भाषांतर करणे शक्य आहे. आता प्रश्न क्रमांक 7 पाहूया. गोवा मुक्ती दिन कधी साजरा केला जातो? तर 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो. पहा याचं कारण काय आहे या ठिकाणी पाहूया. 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त झाला आणि भारताचा अविभाज्य भाग बनला. त्यामुळे दरवर्षी 19 डिसेंबर हा दिवस साजरा केला जातो. आता गोव्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. गोव्याचे राज्यपाल कोण आहेत? PS श्रीधरन पिल्लई आहेत. मुख्यमंत्री कोण आहेत? प्रमोद सावंत आहेत. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे गोव्याची जी काही राजधानी आहे त्या राजधानीचं नाव काय आहे हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. कोणता खेळाडू IPL इतिहासातील सर्वात महाग खेळाडू ठरलेला आहे? तर मिचेल स्टार्क हा IPL इतिहासातील सर्वात महाग खेळाडू ठरलेला आहे. हे ऑस्ट्रेलिया या देशातील खेळाडू आहे. 24.75 कोटी रुपये त्यांना भेटलेले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स या कंपनी त्यांना घेतलेला आहे. त्याचप्रमाणे बघा पॅट कमिन्स हे सेकंड नंबरचे आहेत. हे पण ऑस्ट्रेलिया प्लेयर आहे. 20.50 कोटी त्यांचं ठरलेलं आहे. 20 कोटी किंमत ठरलेली आहे आणि सनरायझर्स हैदराबादने त्यांना विकत घेतलेला आहे. त्याचप्रमाणे पहा सर्वात महागडा भारतीय खेळाडू कोण? तर हर्षल पटेल आहे. पंजाब किंग्सने घेतलेला आहे आणि 11.75 कोटीला घेतलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 9 पहा. इजिप्तमध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक झालेली असून नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अब्देल फताह El-Sisi यांची निवड ही राष्ट्रपती निवड म्हणून करण्यात आलेली आहे. इजिप्तची राजधानी विचारली तर कैरो ही इजिप्तची राजधानी आहे आणि चलन कोणतं आहे? इजिप्तियन पाऊंड हे त्यांचं चलन आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10 पहा. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारतातील प्रथम राज्य कोणते आहे? तर महाराष्ट्र हे भारतातील प्रथम राज्य ठरलेलं आहे. द्वितीय विचारलं तर उत्तर प्रदेश हे ठरलेलं आहे. पहा या ठिकाणी काही इतर माहिती पाहूया. देशाच्या एकूण GDPच्या महाराष्ट्राचा GDP किती आहे? 15.7%. ते प्रथम क्रमांकाचं राज्य आहे ज्याची अर्थव्यवस्था सर्वात मोठी आहे भारतामध्ये. द्वितीय क्रमांक उत्तर प्रदेश आहे. त्याचा GDP किती आहे भारताच्या? 9.2%.
तमिळनाडू आहे. तमिळनाडूचा GDP किती आहे? 9.1%. चौथ्या स्थानावर कोणता आहे? गुजरात. गुजरातचा GDP किती आहे? 8.2%. पाचवं राज्य कोणतं आहे? पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालचा GDP किती आहे? 7.5%. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व GDP तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. आता शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 11. नीती आयोगाने जाहीर केलेल्या कृषी विपणन आणि शेतकरी अनुकूल सुधारणा निर्देशांकाच्या बाबतीत प्रथम राज्य कोणते ठरलेले आहे? तर आंध्र प्रदेश हे प्रथम राज्य या ठिकाणी ठरलेलं आहे. 21 डिसेंबरचं जे काही करंट अफेअर असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 पाहूया. डॉक्टर पूनम खेत्रपाल सिंग यांना आरोग्य सेवा क्षेत्रातील विशिष्ट सेवांसाठी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? बघा, अतिशय महत्त्वाचा पुरस्कार आहे. नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडल या पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. तर बघा, याबद्दल माहिती पाहूया. हा एक भूटान प्रतिष्ठित पुरस्कार आहे. डॉक्टर खेत्रपाल सिंग यांनी भूटान सार्वजनिक आरोग्य सेवांवर कायमस्वरूपी सकारात्मक प्रभाव टाकून संसर्गजन्य रोग, आरोग्य आणि सामाजिक निर्धारकांना संबोधित करण्याची महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, तर मी एवढं लक्षात ठेवा, डॉक्टर पूनम खेत्रपाल सिंग यांना आरोग्य सेवेसाठी हा अवॉर्ड भेटलेला आहे. हे अवॉर्डचं पण नाव तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2 पहा. इंडिगो या भारतीय विमान कंपनीने डिसेंबर 2023 मध्ये एका वर्षात किती प्रवाशांची विक्रमी वाहतूक करण्याचा इतिहास निर्माण केलेला आहे? एका वर्षामध्ये किती प्रवाशांची वाहतूक केलेली हे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर 100 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केलेली आहे आणि हा विक्रमी एक काय आहे, इतिहास आहे इंडिगो या भारतीय विमान कंपनीचा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इंडिगो एअरलाईनची स्थापना कधी झालेली आहे? 2006 रोजी. मुख्यालय कुठे आहे? गुरगाव, हरियाणा या ठिकाणी. CEO कोण आहे? पीटर एल्बर्ट्स हे आहे. सर्व महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, व्यवस्थितपणे तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा. लिफ्ट एरिक्सन चंद्र पुरस्कार या पुरस्काराने कोणत्या भारतीय संशोधन सेवेला प्रदान करण्यात आलेला आहे? म्हणजे लिफ्ट एरिक्सन चंद्र पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे असं विचारलेलं आहे. तर इस्रो या भारतीय संशोधन संस्थेला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. का देण्यात आलेला आहे? इस्रोने प्रक्षेपित केलेल्या चंद्रयान 3ने 23 ऑगस्ट 2023 रोजी यशस्वीपणे चंद्रावर लँडिंग केलेलं आहे. चंद्रावर लँडिंग करणारे भारत हा जगातील 4था देश आहे. तसेच दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत हा प्रथम देश आहे. विद्यार्थी मित्रांनो, इस्रोचं हे खूप मोठं योगदान आहे. तर इस्रोबद्दल आपण या ठिकाणी माहिती पाहूया. इस्रो म्हणजेच काय? भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन याला म्हणतात. त्याचप्रमाणे याची स्थापना कधी झाली? 15 ऑगस्ट 1959 रोजी झालेली आहे. याचं मुख्यालय कुठे आहे? तर बेंगलोर या ठिकाणी आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4 पहा. डिसेंबर 2023 मध्ये कारागृह आणि सुधारक सेवा महासंचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर महेश्वर दयाळ यांची यासाठी निवड करण्यात आलेली आहे. महेश्वर दयाळ हे एक वरिष्ठ IPS अधिकारी आहेत. त्यांनी चेन्नई येथील तुरुंग आणि सुधारक सेवा महासंचालक म्हणून पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5 पहा. उत्तर प्रदेश राज्याने सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कशाची स्थापना केलेली आहे? तर सायबर क्राईम पोलीस स्टेशन याची स्थापना केलेली आहे. ही 57 जिल्ह्यांमध्ये सुविधा देण्यात आलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर क्राईम पोलीस स्टेशन खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केलेलं आहे? तर उत्तर प्रदेश हे त्याचं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी उत्तर प्रदेशबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. उत्तर प्रदेशची स्थापना कधी झालेली आहे? 24 जानेवारी 1950 रोजी. राजधानी कोणती आहे? लखनौ. मुख्यमंत्री कोण आहेत? योगी आदित्यनाथ. राज्यपाल कोण आहेत? आनंदीबेन पटेल आहेत. प्रश्न क्रमांक 6 पहा. सर्वात कमी वेळेत 100 दशलक्ष मेट्रिक टन माल वाहतूक करण्याचा नवीन विक्रम कोणत्या भारतीय बंदराने केलेला आहे?
तर पारादीप या बंदराने हा विक्रम केलेला आहे. अवघ्या 262 दिवसात हा टप्पा गाठलेला आहे. हे ओडिसा राज्यात बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीला हे बंदर आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. जागतिक आरोग्य संघटनेने नोमा या रोगाला कोणत्या रोगांच्या जातीमध्ये समाविष्ट केलेला आहे? तर दुर्लक्षित उष्णकटिबंधीय मध्ये म्हणजेच NDT या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. NDT म्हणजेच काय? निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज म्हणजेच NDTच. आता हे जागतिक आरोग्य संघटनेनं ठरवलेलं आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेबद्दल आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती पाहूया. WHO म्हणजेच काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच काय? जागतिक आरोग्य संघटना होय. आता याची स्थापना कधी झालेली? एप्रिल 1948 मध्ये झालेली आहे. याचं मुख्यालय कुठे आहे? जेनेवा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. कोणत्या भारतीय संस्थेने कथक आणि संगीतावरील संशोधनासाठी करार केलेला आहे? तर IIT लखनौने हा करार केलेला आहे. IIT लखनौ आणि भातखंडे संस्कृत विद्यालयातील हा एक सामंजस्य करार आहे. हे दोन्ही पॉईंट महत्त्वाचे आहे तुमच्यासाठी. प्रश्न क्रमांक 9 पहा. INS शिवाजीला कोणाच्या वतीने वीर चक्र मिळालेले आहे? तर व्हाईस ॲडमिरल बेनॉय रॉय चौधरी. 1971च्या भारत-पाक युद्धात व्हाईस ॲडमिरल चौधरी यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी समुद्रात असताना INS विक्रांतच्या बॉयलरची दुरुस्ती केली आहे. INS विक्रांतच्या बॉयलरची दुरुस्ती केलेली आहे आणि अपवादात्मक तांत्रिक कौशल्य आणि नेतृत्व दाखवलेलं आहे. युद्धादरम्यान त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांना वीर चक्र प्राप्त झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा. कोणत्या भारतीय बँकेने प्रथमच बाजार भांडवलात 5 ट्रिलियनचा टप्पा गाठलेला आहे? तर स्टेट बँक ऑफ इंडिया. याची स्थापना कधी झालेली आहे? 1 जुलै 1955 रोजी. याचं मुख्यालय कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. CEO कोण आहे? तर दिनेश खारा हे याचे 22 डिसेंबर आणि 23 डिसेंबर या 2 दिवसाचे जे काही करंट अफेअर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 पहा. उदय कावळे यांनी कशाचा पदभार स्वीकारलेला आहे? तर महानदी कोल्डफिल्ड्स लिमिटेडचे CMD म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. आता महानदी कोल्डफिल्ड्सबद्दल आपण एक थोडक्यात माहिती पाहूया. महानदी कोल्डफिल्ड्स लिमिटेड म्हणजेच काय? MCL. याची स्थापना कधी झालेली आहे? तर 1992 रोजीच याची स्थापना झालेली आहे आणि याचं मुख्यालय तुम्हाला विचारलं जाऊ शकतं तर ते संबलपूर, ओडिसा या ठिकाणी आहे. आता महानदी या कंपनीचं नक्की कार्य काय आहे? काम काय आहे? महानदी कोल्डफिल्ड्स लिमिटेड ही भारतातील प्रमुख कोळसा उत्पादक कंपनी आहे. म्हणजे कोळशाचं उत्पादन त्या ठिकाणी होतं. ही कोल इंडिया लिमिटेडच्या 8 उपकंपन्यांपैकी एक आहे. म्हणजे कोल इंडियाच्या जे काही 8 उपकंपन्या आहेत त्यापैकी ही एक महत्त्वाची कंपनी आहे. अतिशय इम्पॉर्टन्स पॉईंट आहे तुमच्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं जे मुख्यालय आहे ते कुठे आहे? ओडिसा या ठिकाणी आहे. तर आपण ओडिसा या राज्याबद्दल थोडक्यात या ठिकाणी माहिती घेऊया. आता आपण या ठिकाणी ओडिसाबद्दल थोडक्यात एक माहिती घेऊया. ओडिसा या राज्याची स्थापना विचारली तर 1 एप्रिल 1936 रोजी झालेली आहे. ओडिसा या राज्याची राजधानी कोणती आहे? तर भुवनेश्वर ही राजधानी आहे. ओडिसामधील महत्त्वाचे काही स्टॅटिक जीकेचे पॉईंट आपण या ठिकाणी पाहूया. कोणार्क मंदिर हे ओडिसामधील प्रसिद्ध मंदिर आहे. हे ओडिसा राज्यातील आहे. युनेस्कोचे एक जागतिक वारसा स्थान आहे. कोणतं? तर कोणार्क मंदिर हे युनेस्कोचे एक जागतिक वारसा स्थान आहे. त्याचप्रमाणे राजा नरसिंहदेव प्रथम यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. अतिशय महत्त्वाचा हा पॉईंट आहे. ओडिसामधील अतिशय महत्त्वाचं हे स्टॅटिक जीके सुद्धा आहे. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 2 पहा. कोणत्या राज्य पोलिसांनी WhatsApp चॅनल सुरू केलेलं आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यातील जे पोलीस आहेत त्यांनी WhatsApp चॅनल सुरू केलेलं आहे. पहिले टेलिग्राम तर असायचं पण आता WhatsApp सुद्धा त्यांनी चालू केलेलं आहे. तर उत्तर प्रदेशबद्दल आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी पाहिजे आहे. उत्तर प्रदेश या राज्याची स्थापना कधी झाली? 24 जानेवारी 1950 रोजी झालेली आहे. आणि उत्तर प्रदेशची राजधानी कोणती आहे? तर लखनौ ही उत्तर प्रदेशची राजधानी आहे. उत्तर प्रदेश या राज्यातील काही महत्त्वाचं स्टॅटिक जे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म गोरखपूर हा उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्याचप्रमाणे एक कथक शास्त्रीय नृत्य आहे ते सुद्धा उत्तर प्रदेशाचं एक
शास्त्रीय नृत्य कथक हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला वेळोवेळी प्रश्न विचारला जातो, कथक हे शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यामधील आहे? तर ते उत्तर प्रदेश या राज्यामधील आहे. वेळोवेळी हा प्रश्न विचारलेला आहे. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 3, कोणत्या राज्य सरकारने सन्स मोहीम सुरू केलेली आहे? तर मणिपूर या राज्याने ही मोहीम सुरू केलेली आहे. आता ही मोहीम नक्की काय आहे पहा. ही योजना न्यूमोनियाचा सामना करण्यासाठी सुरू केलेला आहे. तर पहा ही जी काही मोहीम आहे तर ती न्यूमोनिया या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी, तो आजार कमी करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे, ही मोहीम सुरू केलेली आहे. आता याचा फुलफॉर्म काय आहे? संस्था सोशल अवेअरनेस अँड ॲक्शन टू न्यूट्रलाइज न्यूमोनिया सक्सेसफुली. पहा आता मणिपूर राज्यामध्ये ही मोहीम आहे. तर मणिपूर राज्याबद्दल आपण काही स्ट्रॅटेजिकचे पॉईंट पाहूया. मणिपूर राज्यातील काही महत्त्वाचे उत्सव आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. बघा, चेरा ओबा उत्सव असतो. तर नवीन वर्षाची सुरुवात ज्यावेळी होते तर त्यावेळी चेरा ओबा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो. या ओशांग ही मणिपूरची होळी म्हणून हा उत्सव ओळखला जातो. कूट महोत्सव असतो. थँक्यू फेस्टिवल आहे हा. हिंडोगबा हा एक क्रीडा महोत्सव आहे. चुंपा हा महोत्सव कापणीचा सण म्हणून केला जातो. तर विद्यार्थी हे सर्व पॉईंट कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये आलेले आहेत आणि त्याच वेळी हे घेतलेले आहेत, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे अतिशय इम्पॉर्टंट हे पॉईंट सर्व आहेत. त्याचप्रमाणे कांग महोत्सव हा रथयात्रा म्हणून त्या ठिकाणी सेलिब्रेट केला जातो. यानंतर प्रश्न क्रमांक 4 पहा. नुकतेच आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे उद्घाटन कुठे करण्यात आलेले आहे? तर कुरुक्षेत्र हरियाणा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पहा या ठिकाणी हरियाणातील कुरुक्षेत्र येथे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव सुरू झालेला आहे. हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे उद्घाटन केलेलं आहे, ज्यात 24 राज्यांची सांस्कृतिक समृद्धता प्रदर्शित करण्यात आलेली आहे आणि हस्तकला मेळ्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे. हा उत्सव 7 ते 24 डिसेंबर दरम्यान चालतो. त्याचप्रमाणे आसाम हे या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी भागीदार आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय गीत महोत्सव आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे. कोणत्या राज्यामध्ये सुरू होत आहे? तर हरियाणा या राज्यामध्ये. यानंतर प्रश्न क्रमांक 5 पहा. जागतिक बास्केटबॉल दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 21 डिसेंबर रोजी जागतिक बास्केटबॉल सेलिब्रेट केला जातो. मोहम्मद शमी या क्रिकेटपटूला कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे? तर अर्जुन पुरस्काराने मोहम्मद सन्मानित करण्यात येणार आहे. अर्जुन पुरस्कार 2023 साठी 26 खेळाडूसाठी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. पहा काही महत्त्वाचे खेळाडू आहेत, आणखीन त्यांना अर्जुन पुरस्काराची या ठिकाणी लिस्ट सांगण्यात आलेली आहे. सर्व पॉईंट महत्त्वाचे आहेत. तिरंदाजीसाठी ओजस प्रवीण देवताले आणि आदिती गोपीचंद स्वामी यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे. बुद्धिबळसाठी आर वैशाली, कबड्डीमध्ये पवन कुमार रितुनेगी, गोल्फसाठी दीक्षा डांगर, घोडसवारीमध्ये अनुष अग्रवाल, टेबल टेनिसमधील अहिका मुखर्जी, पॅरा तिरंदाजीमध्ये शीतल देवी आणि ब्लाइंड क्रिकेटमध्ये इलोरी अजय कुमार रेड्डी यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 7 पहा. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर संजय सिंग यांची यासाठी निवड करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट पहा. भारतीय कुस्ती महासंघाचं जे काही स्थापना कधी झाली त्याला आपण इंग्रजीत काय म्हणतो? वेस्टलिफ्टिंग फेडरेशन ऑफ इंडिया WFI. तर याची स्थापना कधी झालेली आहे? 27 जानेवारी 1967 रोजी याची स्थापना झालेली आहे आणि त्याचं मुख्यालय विचारलं तर नवी दिल्ली या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 8 पहा. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित केले जाणार आहे? तर चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकिरेड्डी आहे. तर या दोघांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 सन्मानित करण्यात येणार आहे. तर हे दोघं कोण आहेत? तर बॅडमिंटन खेळाडू आहेत. महत्त्वाचा पॉईंट आहे. आता इतर काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण या ठिकाणी पाहायचं आहे. IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू स्टार्क मिचेल आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला विकत घेतलेला आहे. BCCIने MS धोनीची जी काही जर्सी आहे
ते निवृत्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2024चं आयोजन दक्षिण आफ्रिका करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व करंटली सध्या लेटेस्टमध्ये चालू घडामोडीचे हे सर्व पॉईंट आहेत, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न क्रमांक 9 पहा. कुनो महोत्सव आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये हे आयोजन करण्यात आलेलं आहे. आता कुनो जे काही महोत्सव आहे त्याच्याबद्दल आता जे काय आहे आपण या ठिकाणी पाहूया. कुनो नॅशनल पार्क हे देशातील पहिले चित्ता पार्क आहे. 2022 साली नामिबियातून आणलेल्या 8 चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 11 पहा. जगातील सर्वात सुंदर विमानतळ म्हणून कोणत्या भारतीय विमानतळाची निवड करण्यात आलेली आहे? तर केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 हे जे काही विमानतळ आहे तर हे जगातील सर्वात सुंदर विमानतळ म्हणून याची ओळख निर्माण झालेली आहे. जगातील सर्वात सुंदर विमानतळांपैकी एक म्हणून याची निवड करण्यात आलेली आहे. युनेस्कोकडून जागतिक पुरस्कार याला जाहीर करण्यात आलेला आहे. युनेस्कोच्या प्रिक्स वर्सायद्वारे इंटिरियर 2023 साठी जागतिक विशेष पुरस्कार या विमानतळाला प्रदान करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी युनेस्कोबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. युनेस्कोचा फुल फॉर्म काय आहे? युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. याची स्थापना कधी झाली? 1945 मध्ये. याचं मुख्यालय कुठे आहे? पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा. महिलांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी मध्य रेल्वेने कोणते नवीन सेफ्टी फीचर लॉन्च केलेलं आहे? तर पॅनिक बटन हे सेफ्टी फीचर लॉन्च केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा. ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी कोणते ॲप सादर केलेले आहे? तर पाट मित्रो हे ॲप त्यांनी लॉन्च केलेलं आहे. वस्त्र मंत्रालयाच्या अंतर्गत हे ॲप सुरू करण्यात आलेलं आहे. तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, जे काही शेतकऱ्यांसाठी पाट मित्रो हे ॲप कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू केलेलं आहे? तर वस्त्र मंत्रालयाच्या अंतर्गत हे ॲप सुरू करण्यात आलेलं आहे. आता या ॲपचं उद्दिष्ट काय आहे? शेतकऱ्यांना उत्तम ताग लागवड आणि उत्पन्न वाढीसाठी आवश्यक ज्ञान प्रदान करणं हे या ॲपचं मुख्य उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा. कोणत्या विधेयकानुसार राजद्रोह हा शब्द काढून त्याऐवजी देशद्रोह हा शब्द वापरण्याचं ठरवलेलं आहे? तर भारतीय न्याय द्वितीय संहिता विधेयक 2023 नुसार राजद्रोह ऐवजी देशद्रोह हा शब्द वापरण्याचं ठरवलेला आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा. 8वीच्या विद्यार्थ्यांना टॅब वाटप सुरू करण्याची सुविधा कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर आंध्र प्रदेश या राज्याने ही सुविधा सुरू केलेली आहे. आंध्र प्रदेश राज्याची स्थापना तुम्हाला विचारली तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी झालेली आहे. याचं मुख्यालय विचारलं तर याचं मुख्यमंत्री आहे सीएम कोण आहेत? YS जगनमोहन रेड्डी आहेत. याची राजधानी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायची आहे. प्रत्येकाने कमेंट करा, आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे? तरी कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही जरूर सांगायचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 16 पहा. कोणत्या राज्यात 700 किलोवॅट पॉवर क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प रेस्को मोड अंतर्गत स्थापित गुजरात, अहमदाबाद या ठिकाणी हा प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे. रेस्कोचा फुल फॉर्म काय आहे असं विचारलं तर रिन्युएबल एनर्जी सर्व्हिस कंपनी म्हणजेच काय? रेस्को. आसाममध्ये प्रश्न क्रमांक 17 पहा. आसाममध्ये कोणते नवीन शैक्षणिक विभागाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर रॉयल ग्लोबल युनिव्हर्सिटीज. याचे कुलगुरू विचारलं तर AK पानसरे हे आहेत. 24 डिसेंबरचं जे काही करंट अफेअर आहे तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 पाहूया. बिहार पोलीस 1 जानेवारी 2024 पासून कोणते मिशन सुरू करणार आहे? तर त्या मिशनचं नाव आहे मिशन इन्व्हेस्टिगेशन अबाउट 75 डेज म्हणजे 75 डेज. जे काही मिशन आहे या मिशनचं उद्दिष्ट काय आहे? नवीन वर्षात सर्व नोंदणीकृत गुन्हेगारी प्रकरणांचा तपास 75 दिवसात पूर्ण केला जाणार आहे. म्हणजेच एखाद्याने कारवाई केलेली असेल तर 75 दिवसांच्या आत्ताचे सर्व संपूर्ण कारवाई होणार आहे. हे या मिशनचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बिहार या राज्याबद्दल हा प्रश्न आहे.
तर बिहारची बदले एक थोडक्यात माहिती पाहूया. बिहारची स्थापना कधी झाली? 22 मार्च 1912 रोजी झालेली आहे. याची राजधानी कोणती आहे? पटना. मुख्यमंत्री कोण आहेत? नितीश कुमार आहेत. आणि राज्यपाल कोण आहेत? श्री राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे त्यांचे राज्यपाल आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 2. संयुक्त राष्ट्राने 2024 हे वर्ष कशाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? उंटांचे आंतरराष्ट्रीय वर्ष. विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्राने 2023 हे वर्ष कशाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा. उडान योजनेअंतर्गत 2023 या वर्षी किती नवीन आरसीएस मार्ग सुरू केलेले आहेत? तर 60 आरसीएस मार्ग सुरू केलेले आहेत. आता उडान याचा फुलफॉर्म काय आहे? उडे देश का आम नागरिक हा याचा फुलफॉर्म आहे. त्या योजनेबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. ही योजना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सुरू केलेली आहे. सामान्य लोकांना परवडणाऱ्या दरात हवाई प्रवास करता येणार आहे याच्यामुळे. यानंतर प्रश्न क्रमांक 4 पहा. कोणत्या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर भेट दिलेली आहे? तर कृषक उपहार योजनेअंतर्गत हे ट्रॅक्टरचं वाटप करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये जवळजवळ 51 ट्रॅक्टरची भेट देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर प्रदेश या राज्याबद्दल ही माहिती आहे. त्याच्यामुळे उत्तर प्रदेशबद्दल आपण एक थोडक्यात माहिती पाहूया. उत्तर प्रदेश या राज्याची स्थापना विचारली तर 24 जानेवारी 1950 रोजी झालेली आहे. राजधानी लखनौ आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. राज्यपाल आनंदीबेन पटेल आहेत. प्रश्न क्रमांक 5 पहा. आदित्य एल1 मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर सूर्याच्या पृष्ठभागावरील घटकांचा अभ्यास करणं हे आदित्य एल1 या मिशनचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. हे इस्रोद्वारे प्रक्षेपित होणार आहे. याची इस्रोची स्थापना कधी झाली याबद्दल माहिती पाहूया. इस्रोची स्थापना कधी झाली तर 15 ऑगस्ट 1969 रोजी झालेली आहे. मुख्यालय बेंगळुरू या ठिकाणी आहे. अध्यक्ष एस सोमनाथ हे आहेत. प्रश्न क्रमांक 6 पहा. दरवर्षी किसान दिवस हा कधी साजरा केला जातो? तर 23 डिसेंबर रोजी किसान दिवस साजरा केला जातो. आता याचं कारण महत्त्वाचं या ठिकाणी पाहायचं आहे आपल्याला. 23 डिसेंबर हा भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा वाढदिवस शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. चौधरी चरणसिंग यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक प्रकारच्या लोककल्याणकारी योजना राबवलेल्या होत्या. आता आपण विद्यार्थी मित्रांनो, डिसेंबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. पहा या ठिकाणी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन असतो. त्याचप्रमाणे BSF म्हणजे काय बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा स्थापना दिवस असतो. 2 डिसेंबर रोजी जागतिक संगणक साक्षरता दिवस असतो. त्याचप्रमाणे राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस असतो. आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन आहे. 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिन आहे. 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन आहे. त्याचप्रमाणे 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक दिन आहे. 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे. यानंतर 7 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वज दिन आहे. त्याचप्रमाणे 7 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन असतो. 8 डिसेंबरला बोधी दिन आहे. 9 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन आहे. 10 डिसेंबरला मानवाधिकार दिवस आहे. 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आहे. 12 डिसेंबरला सार्वजनिक आरोग्य कव्हरेज दिवस आहे. 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस आहे. 16 डिसेंबरला विजय दिवस आहे. 18 डिसेंबरला अल्पसंख्याक हक्क दिन आहे. त्याचप्रमाणे 18 डिसेंबरला अजून काय आहे? आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन आहे. 19 डिसेंबरला गोवा स्वातंत्र्य दिन आहे. 20 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस आहे. 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस आहे. 23 डिसेंबरला किसान दिवस आहे. 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आहे. 25 डिसेंबरला सुशासन दिन भारत आहे.
यानंतर प्रश्न क्रमांक 7 पहा. नासाने लॉन्च केलेल्या 3D प्रिंटिंग रॉकेट इंजिनचे नाव काय आहे? तर RDRE म्हणजेच काही रोटेटिंग डेटोनेशन रॉकेट इंजिन हा त्याचा फुल फॉर्म आहे. हे नासाने लॉन्च केलेलं आहे आणि हे काय असं हे कोणत्या प्रकारे लॉन्च आहे? 3D प्रिंटेड रॉकेट इंजिन आहे हे. आता नासाबद्दल आपण माहिती पाहूया. नासाचा फुल फॉर्म काय आहे? नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन हा नासाचा फुल फॉर्म आहे. याची स्थापना कधी झाली? 29 जुलै 1958 रोजी झाली. याचं मुख्यालय वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 8 पहा. श्रीलंकेत भारताचे राजदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? संतोष झा यांची निवड करण्यात आलेली आहे. आता श्रीलंकेबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. श्रीलंकेची राजधानी कोणती आहे? कोलंबो एक राजधानी आहे आणि दुसरी श्री जयवर्धनेपूर कोटे ही एक श्रीलंकेची दुसरी राजधानी आहे. श्रीलंकेचं चलन तुम्हाला विचारलं गेलं तर श्रीलंकीय रुपया हे त्यांचं चलन आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. ITTF गव्हर्निंग बोर्डाचे सदस्य म्हणून समाविष्ट होणारी पहिली भारतीय म्हणून कोणाची निवड झालेली आहे? विटा दानी ह्या पहिल्या भारतीय व्यक्ती आहेत ज्यांची ITTF गव्हर्निंग बोर्डाचे सदस्य म्हणून समाविष्ट होणारे पहिली भारतीय व्यक्ती आहेत त्या. आता ITTFचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला तर काय आहे? इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन म्हणजेच काय? ITTF. यानंतर प्रश्न क्रमांक 10 पहा. खो खो लीग सीझन 2 कोणत्या राज्यात होणार आहे? तर ओडिसा या राज्यामध्ये होणार आहे. आता ओडिसा या राज्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. याची स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1936 रोजी झाली. याचे मुख्यमंत्री कोण आहेत ओडिसाचे? नवीन पटनायक. आणि राज्यपाल कोण आहेत? 25 आणि 26 डिसेंबर या दोन्ही तारखेचं जे काही करंट अफेअर असेल या ठिकाणी आपण घेणार आहोत. बघा पहिला प्रश्न क्रमांक 1 पहा. देशातील पहिला 1 किलोमीटर लांबीचा स्टीलचा रस्ता कोठे बांधण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सुरत गुजरात या ठिकाणी, गुजरात या राज्यामध्ये स्टीलचा पहिला काय केलेला आहे? रस्ता बांधण्यात आलेला आहे. आता याच्याबद्दल काही माहिती पाहूया. स्टीलचा कचरा म्हणजे काय? जे काही स्टीलचे प्लांट असतात त्या ठिकाणी काय असतं? भरपूर स्टीलचं वेस्टेज मटेरियल असतं आणि त्या वेस्टेज मटेरियलचाच वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्याच्यापासून खडी तयार करण्यात आली. स्टीलचं जे वेस्टेज मटेरियल आहे त्याच्यापासून खडी तयार करण्यात आलेली आहे आणि ती रस्त्यासाठी त्याचा वापर करण्यात आलेला आहे. हा जो काही रस्ता आहे तो जवळजवळ 1 किलोमीटर लांबीचा रस्ता बनवण्यात आलेला आहे आणि 6 लेन पोलाद रस्ता आहे. 6 लेन स्टीलचा हा रस्ता बनवण्यात आलेला आहे. या ठिकाणी गुजरात राज्यातील माहिती आहे त्यामुळे गुजरात राज्याबद्दल आपण थोडक्यात एक इन्फॉर्मेशन पाहूया. याची स्थापना पाहिली तर 1 मे 1960 रोजी झालेली आहे. याचे मुख्यमंत्री कोण आहेत? श्री भूपेंद्र पटेल आहेत. यांचे राज्यपाल कोण आहेत? आचार्य देवव्रत आहेत. प्रश्न क्रमांक 2 पहा. देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे? तर चंदीगड या ठिकाणी हे करण्यात आलेलं आहे उद्घाटन. बघा या ठिकाणी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आता इतरही इन्फॉर्मेशन आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पहा या ठिकाणी काय सांगले? लहान मुलांवरील सायबर गुन्हे रोखण्यासाठी कुंजप ॲप हे विकसित करण्यात आलेलं आहे आणि हे ॲप कोणी विकसित केलेलं आहे? केरळ या राज्याने करण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सायबरबद्दल एक सुरक्षा केंद्राचं उद्घाटन केलं आहे. त्याच्यामुळे सायबरच्या रिलेटेड जे काही इतर स्ट्रॅटेजी आहेत किंवा इतर करंटमध्ये घडलेल्या काही घटना आहेत ते या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहे. भारतातील पहिले सायबर तहसील राज्य कोठे तयार करण्यात आलेले? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये हे पण करण्यात आलेलं आहे. हे सायबर तहसील राज्य आहे. यानंतर पहा. नाटोने जगातील सर्वात मोठा सायबर सुरक्षा व्यायाम सुरू केलेला आहे. त्याचं नाव काय आहे? लॉक्ड शील्ड हे त्याचं नाव आहे. हे आयोजित कोठे केलेलं आहे? टेलिन एस्टोनिया या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आता नाटोने हे सगळं सायबर सुरक्षा व्यायाम सुरू केलेला आहे त्याच्यामुळं नाटाबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नाटोची स्थापना कधी झाली? 4 एप्रिल 1949 रोजी झाली. याचं मुख्यालय कुठे आहे? ब्रुसेल बेल्जियम या ठिकाणी आहे. हे पण तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन अतिशय महत्त्वाची आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा. राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 24 डिसेंबर या दिवशी हा राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात. 2024च्या प्रजासत्ताक दिना दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आलेले आहे? तर इमॅन्युअल मॅक्रोन यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे.
ते कोण आहेत तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत. आता फ्रान्सबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. जी काही फ्रान्सची राजधानी कोणती आहे तर पॅरिस ही राजधानी आहे. फ्रान्सचं चलन कोणतं आहे? युरो हे फ्रान्सचं चलन आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 पहा. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर रंकीरेड्डी, सात्विक साईराज आणि चिराग चंद्रशेखर शेट्टी यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे हे दोन्ही कोण आहेत? बॅडमिंटन खेळाडू आहेत. या ठिकाणी पहा इतरही अवॉर्ड्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी पहा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 जाहीर करण्यात आलेले आहेत. यामध्ये बघा पुरस्कार प्रस्तुत अध्यक्ष म्हणजे द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहेत. राष्ट्रपती भवन नवी दिल्ली या ठिकाणी हे पुरस्कार वितरण होणार आहे. 9 जानेवारी 2024 रोजी हे वितरण होणार आहे. आता या ठिकाणी पहा काही इम्पॉर्टन्स टर्म आहेत इतर अवॉर्ड्सबद्दल. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहेत. याचे 2 विजेता आहेत, चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी हे आहेत. हे कोण आहेत तर बॅडमिंटन खेळाडू आहेत. त्याचप्रमाणे अर्जुन पुरस्कार 2023 याचेसाठी 26 विजेता ठरवण्यात आलेले आहेत. 26 जणांना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे द्रोणाचार्य पुरस्कार आहे तो क्रीडा क्षेत्रामध्ये दिला जातो. जे काही क्रीडा शिक्षक आहेत त्यांना. या ठिकाणी 5 क्रीडा शिक्षक जे नियमित व्यक्तींसाठी देण्यात आलेला आहे. हा जो काही द्रोणाचार्य पुरस्कार आहे तो नियमितसाठी असतो आणि एक असतो ते लाईफ टाईमसाठी असतो. अशा 2 कंडिशनमध्ये तो देण्यात येतो. तर नियमितसाठी म्हणजे रेग्युलर कंडिशनसाठी 5 शिक्षकांना देण्यात आलेले 5 क्रीडा शिक्षकांना आणि लाईफ टाईम अचिव्हमेंटसाठी 3 क्रीडा शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 6 पहा. चेन्नई ग्रँड मास्टर बुद्धिबळ 2023 विजेतेपद कोणी मिळवलेले आहे? तर डी गुगेश यांनी हे विजेतेपद मिळवलेले आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. दूरसंचार विधेयक 2022 राज्यसभेमध्ये मंजूर झालेले असून लवकर त्याचे कायद्यात रूपांतर होईल. तर हे विधेयक यापूर्वीच्या कोणकोणत्या कायद्यांची जागा घेईल? तर या ठिकाणी बघा दूरसंचार विधेयक 2023 लोकसभेमध्ये काही दिवसांपूर्वीच मंजूर करण्यात आलेलं आहे. आता ते राज्यसभेमध्ये सुद्धा मंजूर करण्यात आलेलं आहे आणि आता ते राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता हे जे काही विधेयक आहे ते यापूर्वीचे जे काही दूरसंचार रिलेटेड जे काही विधेयक होतं त्यांची कोणती जागा घेणार आहे किंवा यापूर्वीचे असे कोणकोणते कायदे आहेत की कायद्यांचं एकत्रीकरण करून एक मोठा कायदा तयार करण्यात आलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. तर बघा दूरसंचार विधेयक 2023 कोणकोणत्या कायद्यांचं जागा घेणार आहे? तर त्याच्यामध्ये भारतीय वायरलेस टेलिग्राफ कायदा 1933, टेलिग्राफ वायर्स कायदा 1950, टेलिग्राफ कायदा 1885 या तिघांची तो दूरसंचार विधेयक 2023 हा कायदा घेणार आहे. आता या कायद्यानुसार काही अटी तयार करण्यात आलेल्या आहेत. बघा बनावट सिम कार्ड खरेदी केल्यास जर बनावट सिम कार्ड जर एखाद्याने खरेदी केलेलं असेल तर त्याला शिक्षा काय होऊ शकते? तर त्याला 3 वर्ष तुरुंगवास होऊ शकतो, 50 लाख रुपये दंड सुद्धा होऊ शकतो त्याला. हे अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत. त्याचप्रमाणे इतरही डिटेलमध्ये आहे ते तुम्ही इतर ठिकाणी नेटवरती सुद्धा पाहू शकता. त्याची आणखीन इतर अंमलबजावणी काय आहे ते पण त्याची किंवा अटी नियम काय तयार होतात ते पण तुम्ही इतर पाहू शकता. यानंतर प्रश्न क्रमांक 8 पहा. कोणत्या भारतीय कुस्तीपटूने भारतीय कुस्ती वादांमुळे पद्मश्री पुरस्कार परत केलेला आहे? तर बजरंग पुनिया यांनी त्यांना जो काही पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे तो त्यांनी काय केलेला आहे पुन्हा रिटर्न केलेला आहे. तर त्यांना पद्मश्री पुरस्कार कधी जाहीर झालेला आहे? 2019 हा पद्मश्री पुरस्कार आहे. आता त्याचं कारण सुद्धा महत्त्वाचं आहे. संजय सिंग भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख बनवल्यामुळे त्यांचा निषेध केला आहे आणि त्यांचे जे काही संजय सिंग भारतीय कुस्ती महासंघाचे जे प्रमुख आहेत ते प्रमुख बनवल्यामुळेच बजरंग पुनिया यांनी काय केलेलं आहे पद्मश्री पुरस्कार त्यांनी काय केलेलं आहे परत केलेला आहे. आता पहा प्रश्न क्रमांक 9 पहा या रिलेटेडच आहे. अलीकडेच भारत सरकारने कोणत्या खेळ संघाला निलंबित केलेलं आहे? तर भारतीय कुस्ती संघाला सध्या त्यांनी निलंबित केलेलं आहे. पहा कुस्ती संघाचे अध्यक्ष कोण आहेत? संजय सिंग यांना सुद्धा निलंबित करण्यात आलेलं आहे. म्हणजे तो पूर्ण संघच निलंबित करण्यात आलेला आहे आणि कुस्तीच्या संघाचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांनी संजय सिंग त्यांना सुद्धा निलंबित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या चर्चेतील भारतीय कुस्ती संघ आहे त्याचे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याची स्थापना कधी झाली? 27 जानेवारी 1967 रोजी झालेली आहे आणि याचं मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी याचं मुख्यालय आहे.
यानंतर प्रश्न क्रमांक 10 पहा, ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गर्जियन कोणी सुरू केलेलं आहे? तर अमेरिकेने हे ऑपरेशन सुरू केलेलं आहे. कोठे केलेलं आहे? लाल समुद्रासाठी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि का करण्यात आलेलं आहे? तर जहाजांवरील हल्ले रोखण्यासाठी हे ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गर्जियन सुरू करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 11 पहा, पहिल्या आंतरराष्ट्रीय संघ फोरमचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेलं आहे? तर बिहारमध्ये कुठे? तर बोधगया या ठिकाणी. त्याच्याचप्रमाणे बघा 20 ते 22 डिसेंबर दरम्यान हा सोहळा होता आणि याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर दलाई लामा यांनी हे उद्घाटन केलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 12 पहा, मिस कॉन्टिनेंटल इंटरनॅशनल 2023 स्पर्धेचे विजेतेपद कोणी मिळवलेले आहे? आस्था रावल यांनी मिळवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा, कोणत्या राज्याने मुलींसाठी KG ते PG पर्यंत मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर राजस्थान या राज्याने हा निर्णय घेतलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 14 पहा, श्रीलंकेच्या गोल्डन आऊल अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर सुमित महाजन, मेजर रोहित, सनी शर्मा या तिघांना सुद्धा या श्रीलंकेच्या गोल्डन आऊल अवॉर्डने सन्मानित. जे काही 27 डिसेंबरचं जे काही करंट अफेअर आहे हे सर्व काही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 पहा, INS इम्फाळ ही युद्धनौका भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आलेली असून कोणत्या कंपनीने ही युद्धनौका बनवण्यासाठी मोलाचा वाटा घेतलेला आहे? तर माझगाव डॉक लिमिटेड ही मुंबई या ठिकाणची ही कंपनी आहे. तर माझगाव डॉक लिमिटेडने INS इम्फाळ बनवण्यासाठी खूप मोठा त्याचा मोलाचा वाटा आहे. तर आपण इतरही माहिती INS इम्फाळबद्दल या ठिकाणी माहिती पाहिजे आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रोजेक्ट 15Bच्या अंतर्गत आहे, हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे काही INS इम्फाळ आहे किंवा INS विशाखापट्टणम आहे, तर हे जे काही तयार केलं जात आहे तर त्याचं कारण काय आहे हे पण आपण या ठिकाणी मुख्यत्वे जाणून घेऊया. चीनचे समुद्रातील वाढते वर्चस्व आणि युद्धनौकांचा संचार, भारताच्या जवळ समुद्रातील जलवाहतूक आणि वाढता व्यापार लक्षात घेता भारतीय नौदलाच्या ताफ्यात विविध युद्धनौकांचा समावेश गेल्या काही वर्षात वेगाने होत आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, भारताचा जलवाहतूक पद्धतीने जो काही व्यापार चालतोय त्याच्यासाठी सुद्धा हे अतिशय इम्पॉर्टंट ठरत आहे. त्याचप्रमाणे जे काही चीनचं समुद्रामध्ये जे काही वर्चस्व वाढत चाललेले तर त्या वर्चस्वाला सुद्धा विरोध करणं या युद्धनौकांचा मोठं कर्तव्य आहे. तर त्यांचं हे पण एक मोठं उद्दिष्ट आहे. त्याच्यासाठी ह्या ज्या काही युद्धनौका आपण तयार करत आहोत हे पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. जी काही आता INS इम्फाळ आहे ही या युद्धनौकेबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. हे एक स्वदेशी डिझाईन करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे भारतीय नौदल युद्धनौका रचना संस्थेने याचं डिझाईन केलेलं आहे. याची एकूण लांबी 163 मीटर आहे. वजन 7400 टन आहे. याचा वेग 56 km/h आहे. ELM 2248 MF स्टार नावाचे शक्तिशाली रडार याला आहे. 70 किलोमीटर अंतरावरील हवेतील कोणतेही लक्ष भेदण्याची क्षमता असलेले ब्रेक 8 क्षेपणास्त्र यावर तैनात आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, कोणते क्षेपणास्त्र आहे यामध्ये? ब्रेक 8. तर 300 किलोमीटर अंतरावरील समुद्रातले किंवा जमिनीवरचे लक्ष भेदण्याची क्षमता असलेले ब्रह्मोस ही युद्धनौकेवरील प्रमुख शस्त्र आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, हवेतील लक्ष भेदायचं असेल तर त्याची क्षमता किती आहे? 70 किलोमीटर हवेमध्ये. आणि या ठिकाणी पहा, जमिनीवरचं लक्ष भेदण्याची किंवा समुद्राचं लक्ष भेदायचं असेल तर 300 किलोमीटर अंतरावरती हे काम करत आहे. हे दोन्ही पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा, जो काय प्रोजेक्ट 15 आहे त्याच्या अंडर सध्या 4 युद्धनौकाचं काम चालू होतं. तर त्याच्यापैकी तिसरी ही INS इम्फाळ आहे. तर त्याच्यामध्ये INS सुरत आहे किंवा INS जी काय पुढची आहे ती नेक्स्ट वर्षामध्ये तुम्हाला ते लॉन्च होणार आहे. तर त्याच्यामध्ये बघा 2 वर्षात विशाखापट्टणम वर्गातील INS विशाखापट्टणम आणि मोरमुगाओ या 2 विनाशिका प्रकारातील युद्धनौका दाखल झालेल्या आहेत. म्हणजेच यापूर्वी ह्या 2 INS विशाखापट्टणम आणि मोरमुगाओ या युद्धनौका ऑलरेडी दाखल झालेल्या आहेत. ही तिसरी आहे INS इम्फाळ आणि जी काही चौथी आहे INS ती पुढच्या वर्षी लॉन्च होणार आहे. हे पण महत्त्वाचं आहे. आणि हा प्रोजेक्ट 15
च्या अंडर आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता ही जे काही INS निर्माण कोण करत आहे तर माझगाव डॉक लिमिटेड. मग त्यासाठी माझगाव डॉक लिमिटेडची माहिती असणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. स्टॅटिक GK हा पॉईंटसुद्धा आपण कव्हर करत आहोत या लेक्चर सिरीजमधून. बघा MDL म्हणजेच काय, माझगाव डॉक लिमिटेड. तर MDLच्या शिपयार्डची स्थापना 18व्या शतकामध्ये झालेली आहे. अखेरीस माझगाव डॉक लिमिटेडची सार्वजनिक कंपनी म्हणून 1934 मध्ये नोंदणीकृत झालेली आहे. या शिपयार्डचे 1960 राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे आणि आता ते भारत सरकारचे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. हे सर्व तुमच्यासाठी माहिती असणं गरजेचं आहे. आता याचं मुख्यालय कुठे आहे? मुंबई. आणि याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? श्री संजीव सिंगल हे त्याचे सध्याचे अध्यक्ष आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सर्व इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. कोणतीही एक्झाम असेल तरी याच्या बाहेर क्वेश्चन तुमचा जाणार नाही, त्याच्यामुळे लक्षपूर्वक आहे का. यानंतर प्रश्न क्रमांक 2 पहा. भारतातील पहिले AI नियोजित शहर कोठे विकसित केले जाणार आहे? तर लखनौ या ठिकाणी पहिले AI शहर विकसित केले जाणार आहे. आणि हे कोणी अनाऊन्स केलेलं आहे? तर UP इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन लिमिटेडने सांगितलेलं आहे. तर बघा, AI म्हणजेच काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच काय? AIचा हा फुल फॉर्म आहे. तर AI म्हणजे नक्की काय? म्हणजे थोडक्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय त्याचा अर्थ आपण या ठिकाणी पाहूया. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कॉम्प्युटर सिस्टीम ज्या जटिल कार्य करण्यास सक्षम आहेत. असं कॉम्प्युटर सिस्टीम जे जटिल कार्य करण्यासाठी सक्षम आहेत. आता पहा, जी ऐतिहासिकदृष्ट्या केवळ एक माणूस करू शकतो, जसे की तर्क करणे, निर्णय घेणे किंवा समस्या सोडवणे. म्हणजे AI कॉम्प्युटर काय करतं? एखादा निर्णय घेण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते, त्याचप्रमाणे एखादी समस्या सोडवण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते आणि त्याचप्रमाणे तर्क लावण्याची करण्याची क्षमता असते. थोडक्यात AI एक प्रकारचा रोबोट असतो. आता या ठिकाणी उत्तर प्रदेश या राज्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. याची स्थापना कधी झाली? 24 जानेवारी 1950 रोजी. मुख्यमंत्री कोण आहेत? योगी आदित्यनाथ आहेत. राज्यपाल कोण आहेत? आनंदीबेन पटेल आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा. इंडिया स्किल्स रिपोर्ट 2024 नुसार भारतात काम करण्यासाठी सर्वाधिक पसंतीचे कोणते राज्य ठरलेले आहे? तर केरळ हे राज्य ठरलेले आहे. केरळमधील कोणते विचारले तर तिरुअनंतपुरम आणि कोची हे 2 राज्य अतिशय पसंतीचे काम करण्यासाठी पसंतीचे राज्य ठरलेले आहेत. आता केरळ या राज्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. याची स्थापना कधी झाली? 1 नोव्हेंबर 1956 रोजी. याचे मुख्यमंत्री कोण आहेत? पिनराई विजयन. याचे राज्यपाल कोण आहेत? तर आरिफ मोहम्मद खान हे याचे राज्यपाल आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 4 पहा. कोणत्या भारतीय कुस्ती खेळाडूने मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर विनेश फोगट. आणि बघा, यापूर्वी काय झालेलं आहे, काही दिवसांपूर्वीच कुस्तीपटू बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे, या टाईपचा क्वेश्चन आहे, तो कुस्ती महासंघाबद्दल काय प्रॉब्लेम होता तर ते याच्याबद्दल जे काही आहे तर ते आपण पाठीमागील लेक्चरमध्ये जे काही 26 आणि 25 आणि 26 तारखेचं जे एकत्र करंट अफेअर घेतले त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. कुस्ती महासंघाची स्थापना कधी झाली, त्याचं मुख्यालय कुठे आहे, त्याचप्रमाणे संजय सिंग जे काही अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं अध्यक्ष म्हणून निवडून आलेलं आहे होतं, परत त्यांनी अध्यक्ष निवडून आलेलं होतं, परत त्यांना कुस्ती महासंघ निलंबित करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे त्याचे जे काही नवीन अध्यक्ष होते त्यांना सुद्धा निलंबित करण्यात आलेलं आहे. आणि कुस्ती महासंघामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांचं बरेच काही त्या ठिकाणी कुस्ती महासंघामध्ये प्रॉब्लेम्स होत आहेत. तर त्याचाच अनुषंगाने एक निषेध करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पुरस्कार जे काही आहेत ते रिटर्न करण्यात येत आहेत, माघारी करण्यात येत आहेत. तर आता या ठिकाणी बजरंग पुनिया आहेत, त्यांना पद्मश्री पुरस्कार कधी भेटलेला होता तर 2019 मध्ये भेटलेला आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5 पहा. देशातील पहिली हिमालयन एअर सफारी गायरोकॉप्टर कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये पहिली हिमालयन एअर सफारी चालू करण्यात येणार आहे. आता याचा फायदा काय होणार आहे? पर्यटन क्षेत्रातील हे नवीन पाऊल ठरत आहे. हिमालयातील उंच शिखर अनुभवता येणार आहे. आता या ठिकाणी म्हणजे थोडक्यात काय, हवेतून उड्डाण घ्यायचं आहे आणि जे काही मोठमोठे उंच पर्वत शिखर आहेत ते त्यांना पाहता येणार आहे. हे महत्त्वाचं आहे या ठिकाणी. आता उत्तराखंडबद्दल माहिती पाहूया. उत्तराखंड या राज्याची स्थापना कधी झाली? 9 नोव्हेंबर 2000 रोजी. याचे मुख्यमंत्री कोण आहेत? पुष्कर सिंह धामी.
राज्यपाल कोण आहेत? गुरमीत सिंग हे याचे राज्यपाल आहेत. प्रश्न क्रमांक 6 पहा. फॉर्ब्सच्या माहितीनुसार 2023 सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत PV सिंधू कितव्या स्थानी आहेत? तर त्या 16व्या स्थानी आहेत. आणि त्या कोण आहेत? बॅडमिंटनपटू आहेत. हे पण महत्त्वाचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 7. RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि रोहित लांबा यांनी लिहिलेल्या नवीन पुस्तकाचं नाव काय आहे? तर ब्रेकिंग द मोल्ड, रिइमेजिनिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर हे रघुराम राजन आणि रोहित लांबा यांनी हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 8 पहा. कोणता फुटबॉल क्लब 2023 एकाच वेळी 5 प्रमुख विजेतेपद पटकावणाऱ्या पहिला इंग्लिश क्लब ठरलेला आहे? तर मँचेस्टर सिटी हा फुटबॉल क्लब आहे. तर त्यांनी एकाच वेळी 5 प्रकारचे विजेतेपद मिळवलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रीमियर लीग जिंकलेलं आहे, चॅम्पियन्स लीग मिळवलेलं आहे, FA चषक जिंकलेला आहे, त्याचप्रमाणे सुपर कप जिंकलेला आहे आणि क्लब विश्वचषक सुद्धा त्यांनी मिळवलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 9. आर्थिक वर्ष 2021-22 सार्वजनिक क्षेत्रातील संस्था श्रेणीतील सर्वोत्कृष्ट प्रस्तुत खाती वार्षिक अहवाल पुरस्कारामध्ये SAFA गोल्ड पुरस्कार कोणाला प्राप्त झालेला आहे? तर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनला हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा. अलीकडेच कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कोणती लॉजिस्टिक सेवा सुरू केलेली आहे? तर नम्मा कार्गो ही सेवा सुरू केलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 11 पहा. कोणते शहर 2024 प्रतिष्ठित भारत ऊर्जा सप्ताहाच्या यजमानपद भूषवणार आहे? तर गोवा हे राज्य आहे, हे यजमानपद भूषवणार आहे. आता या प्रतिष्ठित भारत ऊर्जा सप्ताह आहे, तर त्याची ही कितवी आवृत्ती आहे? ही दुसरी आवृत्ती आहे. ही कधी आयोजित करण्यात येणार आहे? 6 ते 9 फेब्रुवारी 2024 दरम्यान हे आयोजन आहे. भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाअंतर्गत भारतीय पेट्रोलियम उद्योग महासंघाद्वारे हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 12 पहा. भारत आणि बांगलादेश प्रोटोकॉल मार्गाचा विस्तार करण्यास आणि आंतरदेशीय जलसंक्रमण आणि व्यापारावरील प्रोटोकॉल मार्गाचा विस्तार करण्यासाठी कोणत्या पोर्ट ऑफ कॉलवर सहमती देण्यात आलेली आहे? तर सफार दिघी या पोर्ट ऑफ कॉलवर सहमती देण्यात आलेली आहे. आणि सफार दिघी पोर्ट ऑफ कॉलवर सहमती कोणी दिलेली आहे असं विचारलं तर भारत आणि बांगलादेश हे तुमचं उत्तर असेल. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 13. प्रशासकीय क्षमता सहनशक्ती प्रकल्पासाठी जागतिक बँकेच्या सार्वजनिक खर्च युक्रेनला किती रुपये मिळालेले आहे? तर $1.34 अब्ज एवढे रुपये त्यांना मिळालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या लेक्चरची जर PDF जर पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. या टेलिग्रामची जी लिंक आहे त्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला देण्यात आलेले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही लाईक करा, त्याचप्रमाणे शेअर करा, त्याचप्रमाणे या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. 28 ते 31 डिसेंबरचं जे काही करंट अफेअर आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तुम्ही शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी पाहूया. 30 डिसेंबर रोजी अमृत भारत एक्सप्रेसचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोठे विचारलं तर अयोध्या या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे हे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे ही अमृत भारत एक्सप्रेस काय आहे हे या ठिकाणी पाहूया. हाय स्पीड असणाऱ्या वंदे भारतची ही स्लीपर व्हर्जन आहे. या ठिकाणी ही रेल्वे पण तुम्हाला पाहिजे आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा. चीनने कोणते रॉकेट अंतराळात यशस्वीपणे प्रक्षेपित केलेले आहे? तर लाँग मार्च 11 रॉकेट हे चीनने सध्या प्रक्षेपित केलेलं आहे. चीनबद्दल आपण आता या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया. चीनचे जे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? शी जिनपिंग आहेत. चीनची राजधानी कोणती आहे? तर बीजिंग ही चीनची राजधानी आहे. चीनचं चलन विचारलं तर रेनबिनी हे चलन आहे, हे पण लक्षात ठेवा तुम्ही. प्रश्न क्रमांक 3 पहा. नवीन टेनिस बॉल T10 क्रिकेट स्पर्धेचे नाव काय आहे?
तर इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग म्हणजेच काय, ISPL. तुमच्यासाठी हा फुल फॉर्म सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. आता या ठिकाणी इतर थोडक्यात माहिती पाहूया. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग म्हणजेच ISPL हे ISPLचे उद्घाटन आहे ते 2 मार्च ते 9 मार्चच्या दरम्यान झालेलं आहे. हे कुठे आयोजन करण्यात आलेले? मुंबई या ठिकाणी. यामध्ये किती संघ सहभागी आहेत असं विचारलं तर एकूण 6 संघ यामध्ये सहभागी आहेत. आणि ही एक नवीन टेनिस बॉल T10 क्रिकेट स्पर्धा आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा. नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या ऑपरेशन समृद्धी संरक्षक म्हणजेच काय, ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्डियन उपक्रमाचा उद्देश काय आहे? लाल समुद्राच्या प्रदेशातील सागरी सुरक्षा आव्हानांवर लक्ष केंद्रित करणं हे याचा मुख्य उद्देश आहे. आता या ठिकाणी अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी संयुक्त सागरी दलाअंतर्गत अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नवीन बहुराष्ट्रीय सुरक्षा उपक्रम ऑपरेशन समृद्धी संरक्षक म्हणजेच काय, ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्डियन याची स्थापना करण्याची घोषणा केलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5 पहा. RBIने CS राजन यांना कोणत्या बँकेचे अध्यक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे? तर कोटक महिंद्रा बँक या बँकेचं त्यांना अध्यक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे. तर या ठिकाणी 1 जानेवारी 2024 पासून ते अध्यक्ष होणार आहेत. आणि यापूर्वीचे अध्यक्ष कोण होते असं विचारलं तर प्रकाश आपटे हे यापूर्वीचे अध्यक्ष आहेत. आता कोटक महिंद्रा बँकेचं जे मुख्यालय आहे ते मुंबई या ठिकाणी आहे. ही तुम्हाला स्ट्रॅटेजी महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला कमेंट्समध्ये सांगत आहे की या कोटक महिंद्रा बँकेची स्थापना आहे ती कधी झालेली आहे, कोणत्या साली झालेली आहे, हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. सर्वांनी कमेंट करा. यानंतर पुढील प्रश्न पहा. भारतातील कोणत्या राज्याला देशाची पेट्रो राजधानी म्हणून मान्यता मिळालेली आहे? तर गुजरात राज्याला पेट्रो राजधानी म्हणून मान्यता मिळालेली आहे. आता गुजरातमधील जामनगर येथे जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना आहे. कोणता आहे तर RIL म्हणजेच काय, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड रिफायनरी आहे. भरूच जिल्हा आहे तर त्या ठिकाणी OPAL पेट्रोल केमिकल संकुलन आहे. हे दोन्ही तुमच्यासाठी महत्त्वाचे पॉईंट आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 6 पहा. विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्दिष्ट काय आहे? तर सरकारी कल्याणकारी योजनांचा प्रचार करणं हे या विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्दिष्ट आहे. आता याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. या योजनेमध्ये विविध सरकारी कल्याणकारी योजनांचा सहभाग आहे. पंतप्रधानांनी सुरू केलेली सरकारी मोहीम आहे. PM गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्मान भारत योजना, दीनदयाल अंत्योदय योजना व इतर सर्व योजनांचा सहभाग आहे. या यात्रेअंतर्गत हरियाणामध्ये 3439 जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 7 पहा. अयोध्या जंक्शन रेल्वे स्थानकाचे नवीन नामकरण कोणते केलेले आहे? तर अयोध्या धाम स्टेशन असं नवीन नामकरण करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. जपानच्या कोणत्या मोहिमेचे उद्दिष्ट चंद्रावर लँडिंग करणे असे आहे? तर H-2A अग्निबाण मोहीम आहे आणि याचं उद्दिष्ट चंद्रावर लँडिंग करणं असं आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. गॉड ऑफ केऑस या लघुग्रहाला रोखण्यासाठी नासाने कोणते मिशन सुरू केलेले आहे? तर OSIRIS अपेक्स हे जे काही मिशन आहे ते नासाने सुरू केलेलं आहे. आता या ठिकाणी पहा. अपोसिस नावाचा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेच्या जवळ येत आहे. यालाच गॉड ऑफ केऑस म्हणून नाव देण्यात आलेलं आहे. अपोसिस या दोघांची टक्कर होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे या मोहिमेचे अगोदरचे नाव म्हणजे याच्याबद्दल माहिती घेण्यासाठी याबद्दल नासाने जे काही उपक्रम चालू केलेला आहे तर त्याची जी काही माहिती घ्यायची आहे तर त्या उपक्रमाचं नाव आहे ते पहिलं काय होतं, OSIRIS-REX हे नाव होतं. परंतु त्याचं नाव यापूर्वी होतं पण आता पुन्हा त्याचं नाव बदलून काय केलेलं आहे, APEX म्हणजे अपेक्स हेच ठेवण्यात आलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 10 पहा. मिस अँड मिसेज महाराष्ट्र 2023 सौंदर्य स्पर्धेतील मिसेज महाराष्ट्र 2023 या श्रेणीमध्ये ब्युटी विथ पर्पज हा पुरस्कार कोणी मिळवलेला आहे?
तर डॉक्टर शालिका भटनागर यांनी हा पुरस्कार मिळवलेला आहे. प्रश्न क्रमांक 11 पहा, कोणत्या राज्यात कार्बो युवा महोत्सव 2024 होणार आहे? तर आसाम. आणि कधी विचारलं तर 17 जानेवारी या दिवशी होणार आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा, CISFच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर नीना सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. CISF म्हणजेच काय? सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, म्हणजेच काय? केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल. याची स्थापना कधी झाली? 10 मार्च 1969 रोजी. याचं मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 13 पहा, सर्वोत्कृष्ट ब्रँड पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तो कोहिनूर समूह म्हणजेच कोहिनूर ग्रुपला या सर्वोत्कृष्ट ब्रँड पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आलेले आहे. आता कोहिनूर समूहाचे जे अध्यक्ष आहेत ते कोण आहेत? तर कृष्णकुमार गोयल हे त्यांचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 14 पहा, अलीकडेच विकसित करण्यात आलेल्या हिंदुस्तान टर्बो फॅन इंजिनची किती क्षमता आहे? तर 25 किलोन्यूटन एवढी त्याची क्षमता आहे. त्याचप्रमाणे HAL एरो इंजिन संशोधन आणि विकास केंद्राद्वारे हे विकसित करण्यात आलेले आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 15 पहा, उत्कल रंजन साहू हे कोणत्या राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे? तर राजस्थानचे ते महासंचालक झालेले आहेत. आणि यापूर्वी कोण होतं महासंचालक? तर उमेश मिश्रा हे महासंचालक होते. यानंतर प्रश्न क्रमांक 16 पाहूया, कोणत्या देशाने ब्रिक्समध्ये सहभागी होण्याचा निर्णय बदललेला आहे? तर अर्जेंटिना या देशाने ब्रिक्समध्ये सहभागी होणार होते, पण त्यांनी त्यांचा निर्णय बदललेला आहे. आता 1 जानेवारी 2024ला सहभागी होणार होता. आता या ठिकाणी अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत असाही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याचे राष्ट्राध्यक्ष आहे जेवियर मिलेई. आता ब्रिक्समध्ये कोणकोणते देश आहेत? ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका. ब्रिक्सची स्थापना कधी झाली? 16 जून 2009 रोजी. आणि त्याचं मुख्यालय कुठे आहे? तर शांघाई, चीन या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 17 पहा, खोल समुद्रातील खाणकाम आणि संसाधनाचा शोध घेण्यासाठी कोणते ड्रिलिंग जहाज विकसित करण्यात आलेलं आहे? तर मेंग जियांग हे आहे जहाजाचं नाव आहे. ही जगातील सर्वात खोल ड्रिलिंग करणारी प्रगत ड्रिलिंग प्रणाली आहे. समुद्राच्या पृष्ठभागापासून 11,000 मीटरपर्यंत पोहोचण्याचं कार्य ही जहाज हा एक लास्टचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. प्रश्न क्रमांक 18 पहा, कृषी अर्थशास्त्र आणि ग्रामीण विकासातील उत्कृष्ट कामगिरीसाठी कोणाला ISAE पदवी मिळालेली आहे? तर P. इंदिरा देवी यांना ही पदवी मिळालेली आहे. ISAE इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स हा त्याचा फुल फॉर्म पण सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, डिसेंबर महिन्यातील जे काही इम्पॉर्टंट दिवस आहेत, इम्पॉर्टंट जे काही डेज आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन असतो. त्याचप्रमाणे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे BSF स्थापना दिवस आहे. 2 डिसेंबर रोजी जागतिक संगणक साक्षरता दिवस आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आहे. आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन आहे. त्याचप्रमाणे 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिन आहे. 4 डिसेंबर हा भारतीय नौदल दिन आहे. 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक दिन आहे. 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन आहे. यानंतर 7 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वज दिन आहे. त्याचप्रमाणे 7 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन आहे. 8 डिसेंबर रोजी बोधी दिन आहे. 9 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन आहे. 10 डिसेंबर हा मानवाधिकार दिवस आहे. 11 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आहे. 12 डिसेंबर रोजी सार्वजनिक आरोग्य कव्हरेज दिन आहे. 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस आहे. 16 डिसेंबर रोजी विजय दिवस आहे. 18 डिसेंबर रोजी अल्पसंख्याक हक्क दिन आहे. त्याचप्रमाणे 18 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन आहे. 19 डिसेंबर रोजी गोवा स्वातंत्र्य दिन आहे. 20 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस आहे. 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस आहे. 23 डिसेंबरला किसान दिवस आहे. 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन आहे. 25 डिसेंबरला सुशासन दिन भारत आहे. हे तुम्हाला सर्व लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याची जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या. टेलिग्रामची लिंक ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये
त्याचप्रमाणे कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब तुम्ही जरूर करा.